हो तुमची शायरी म्हणजे तुला वयाच्या म्हणजे माया पडलाय आणि तिचं गाव नाही पडलाय कारण की ते बाई आहे म्हणून का हा आणि मी उभा रे वा लोणच्या टाक हे शायरीची मानसिकता आहे. पण यांचा अभिवादन करतो दोन्ही हाताने. यांनी माझ्यासोबत कार्यक्रम घेतला पहिला ना दुसरा आता आणि याचा समर्पण होतील म्हणून आभार मानतो. पण लेकिन वो बातें छोड़ना गुरुजी. हाँ एक को होना पडेगा तीखा एक को होना पडेगा फीका. हाँ हे दोन्ही गोष्टी सारख्या ठेवायचं काम नाही. आणि म्हणून हाला थंडीचा महिना हाला थंडीचा महिना कच कच से कोटी पेटवा हाला थंडीचा महिना कच कच से कोटी पेटवा. मला लागला हे खोकला मला लागला हे खोकला मधाचा बोट कोणी काढवा. मला लागला हे खोकला मधाचा बोट कोणी काढवा. अरे झालं बहुमत देवाचं अरे झालं बहुमत देवाचं मंत्रिमंडळ विस्तार आला अजी आला. दोडा राष्ट्रपती क्या कहना मेरा. आता मंत्रिमंडळ बसलं का नाही. जयस्वाल साहेब मंत्री बनले तिकडे दुसरे मंत्री बनले ते मंत्रिमंडळ फेका बाजूले. हे मंत्रिमंडळ आता इच्छा राष्ट्रपती कोण इच्छा पंतप्रधान कोण इच्छा मंत्री कोण संत्री कोण ते पुऱ्या गाण्यामध्ये. पहिला फेर माझा आहे तुम्हाला माझ्या मागे यायला लागेल. हा मी मंत्रिमंडळ सादर केले याच्यावरती तुमच्यापाशी काय आहे. हा आम्हाला मजा येईल काहीतरी. हा बिलकुल तुम्ही सांगता ना कार्यक्रमाला मजा येईल म्हणजे कलर केला तर पैसा वापस आहे. हे आता थंडीचा हे झालं बहुमत देवाचं झालं बहुमत देवाचं मंत्रिमंडळ विस्तार आला अजी आला. दोडा राष्ट्रपती आनंद हेतू प्रधानमंत्री दोडा राष्ट्रपती आनंद हेतू प्रधानमंत्री झाला. मंत्रिमंडळ विस्तार आला अजी आला. डोळा राष्ट्रपती आनंद हिंदू प्रधानमंत्री झाला. राष्ट्रपती आनंद हिंदू प्रधानमंत्री झाला. मंत्री झाला आणि राष्ट्रपती झाला. आता कोण आहे कोण उपपंतप्रधान. उपपंतप्रधान कोण म्हणा कोण इथून तुला तू काय ते तुला जास्त चिंता पडली लोकांपेक्षा गडबड नको करू. उपपंतप्रधान कोण म्हणान परराष्ट्रमंत्री कोण म्हणान आणि संरक्षण मंत्री कोण म्हणान. हा पहिलं कडवं याच्यावरती कोण कोण मंत्री संरक्षण मंत्री म्हणजे जे प्रोटेक्शन मंत्री म्हणतो त्याला आपण उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री. शाहीर साहेब याच्यावरती काहीतरी आकडे वेळा तुम्हाला सादर करायचं आहे आणि म्हणून पहिलं कडवं काय म्हणत आहे. अरे हो
दूरध्वनी मंत्रीचा तोंडावर भार कसला. लहान मेंदू कसा उपपंतप्रधान बसला. अरे दूरध्वनी मंत्रीचा तोंडावर भार कसला. अरे कान परराष्ट्र मंत्री आन भेंदू प्रधानमंत्री झाला. राष्ट्रपती आन भेंदू प्रधानमंत्री झाला. आता कोणते मंत्री? कोणते? अन्न मंत्री, रसायन मंत्री. कोणते कोणते मंत्री? अन्न मंत्री, रसायन मंत्री आणि दळणवळण मंत्री ना कामगार मंत्री. आता 4 पद कोणाकोणाला वाटले जरा लक्ष असू द्या. बिलकुल अन्न मंत्री, दळणवळण मंत्री आणि कामगार मंत्री. कोणतं पद कोणाला गेलं? शाहीर साहेब याच्यावरती काहीतरी आगळं वेगळं. बिलकुल हा तुमच्याकडून अपेक्षा आहे बरं. 100% तुम्ही सादर करा. आणि म्हणून समोर माझं काय म्हणणं आहे. काय? अरे हो रे हो रे हो रे हो, अरे हो रे हो हो. दळणवळण पदासाठी पाय धावून आले. दोन्ही हात कसे दादा कामगार मंत्री झाले. दळणवळण पदासाठी पाय धावून आले. दोन्ही हात दादा कसे कामगार मंत्री झाले. अरे जीव रसायन मंत्री, अरे जीव रसायन मंत्री, अन्न मंत्री करा हो पोटाला. अन्न मंत्री, अरे जीव रसायन मंत्री, अन्न मंत्री करा हो पोटाला. डोळा राष्ट्रपती, डोळा राष्ट्रपती आणि मेंदू प्रधानमंत्री झाला. डोळा राष्ट्रपती आणि मेंदू प्रधानमंत्री झाला. झालं बहुमध्यवाद, झालं बहुमध्यवाद. मंत्रिमंडळ विस्तार आला. अजी आला, अजी आला 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 आला. डोळा राष्ट्रपती, डोळा राष्ट्रपती, डोळा राष्ट्रपती आणि मेंदू प्रधानमंत्री झाला. शेवटचे 2 कडवे राहिले आणि चांगले चांगले मेन मंत्री राहिले. आता कोणते? जंगल मंत्री, अर्थमंत्री असा आणि शिक्षण मंत्री. आता अर्थमंत्र्यापाशी पुढे चाबी राहते कायची? पैसा पुरवाची. आता शिक्षण मंत्री म्हणजे त्या देशाचे शिक्षण पुरवायचं असेल तोही मंत्री बनवा लागेल का नाही? आता हो नाही म्हणून राहिली. तर हे मंत्रिमंडळ आता मेन पद राहिलेले आहे. आणि बिलकुल शेवटच्या टप्प्यामध्ये गाणं पोहोचल्या. पण एक छोटासा प्रश्न आहे शाहीर साहेब तुम्हाला. जास्त मोठा मी विचारणार नाही तुम्हाला. बस एकच छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला. का एका राजाने असा एक राजा झाला भारत देशामध्ये, याचं उत्तर लई सुंदर आहे. पण हा असा एक देश या भारत देशामध्ये राजा झाला की त्यांनी आपल्या गळावर 2 हत्ती नेले. किती हत्ती नेले? 2. आता एका हत्तीचं वजन पकडतो म्हणलं तर 5000 ते 6000 किलो वजन आहे. अरे बापरे. पण त्या काळामध्ये हत्ती चढत नाही. शाहीर साहेब जरा लक्ष ठेवा. गड त्या काळचे किती मोठे होते. तो राजा साधारण नव्हता. तो राजा साधारण नव्हता. पण त्या गडावर त्याला 2 हत्ती नेले. तर तो राजा कोणता? आज छोटासा प्रश्न विचारतो शाहीर साहेब तुम्हाला, जास्त विचारणार नाही. आणि म्हणून शिक्षण मंत्री
अर्थमंत्री, बरोबर आहे. शिक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि कोणता मंत्री बाबा? कोणता? जंगल मंत्री. असं कोणतं पद कोणाला भेटलं? जरा लक्ष सुद्धा काय म्हणणं आहे? अरे हो हो, ला 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 ला. जंगल मंत्र्यासाठी दादा डोकं हे निवडून आलं. शिक्षण मंत्र्यासाठी दादा बुद्धीला समोर गेलं. जंगल मंत्र्यासाठी दादा डोकं हे निवडून आलं. शिक्षण मंत्र्यासाठी दादा बुद्धीला समोर गेलं. आता सर्वात महत्वाचं काम म्हणजे कोणतं? अर्थमंत्री. असं ते कोणाला दिलं पद? कोणाले? ते दिलं हृदय, जे आपलं हार्ट आहे. ते कधी ठोके वाजवतील नाही तर आपलं जीवन चालवत का? अजिबात नाही. सर्वात पाठपुरावा पूर्ण केला या म्हणजे शरीरासाठी हृदय. हार्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ बॉडी. आणि म्हणून काय म्हणणं आहे? काय? अरे अर्थमंत्र्यासाठी हो हे अर्थमंत्र्यासाठी दादा हृदय समोर गेला 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 अजी गेला. डोळा राष्ट्रपती आणि भेटू प्रधानमंत्री झाला. डोळा राष्ट्रपती आणि भेटू प्रधानमंत्री झाला. अजी आला. डोळा राष्ट्रपती आणि भेटू प्रधानमंत्री झाला. डोळा राष्ट्रपती आणि भेटू प्रधानमंत्री झाला. किती वेळ बाकी आहे? 10 मिनिट का? हा बिलकुल. तुम्ही सोडायचं नाही, दोन्ही शायर आले, सुस्ती करायची नाही. तर गुरुजी तुमच्या सॉरी सन्मान्य शाहीर साहेब राजनसिंहजी देवगडे, जिवंत तुम्ही ना पणी माझी कदर केली याची मला जाण आहे. त्याच्यासाठी मी सदैव ऋणी राहील. नाही तर आजकालची गत कशी आहे? कशी? जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही. अजिबात नाही. जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असन तरी तो मुजोर अगाऊ होता. आणि मरता बरोबर त्याच्या मैत्रीवरती गोष्टी होते. कोणत्या? म्हणजे याच्यासारखा माणूस नव्हता. अगदी तर याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते. आणि 14व्या जेवण त्याच्या हातात येऊ द्या. साल म्हणते भाजीत मीठ कमी दिसतं. चांगला होता का वाईट होता? ते गेलं चुलीमध्ये. चुली? ते गेलं चुलीमध्ये. एक नंबर खीर आहे. क्या बात झालं. जिवंतपणे सुरेश शाहीला मानवतील का? अजिबात नाही भेटेल तू यम. आणि म्हणू दे बरं. अरे बापरे पोट चांगलं होतं म्हणे शाहीर. एक नंबर शायरी करत होतं म्हणून. काऊन मग आता काऊन नाही घेत? सुरुमा चालते शिवानी तिची जनता दिवानी का? महिने मी ना जाणी मैत्रिणी मी नाही जाणी. अरे वा रे वा. आणि म्हणून आता शेवटचं मंत्रीपद राहिलाय. शेवटचं मंत्रीपद कोणतं राहिलेलं आहे? बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री. कोणतं? बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री आणि गृहमंत्री. 3 मंत्री राहिलेले आहे. आणि म्हणून शेवटच्याकडे माझं काय म्हणणं आहे? काय? जठ बांधकाम मंत्री लागल आपल्या
हमी नाक आरोग्य मंत्री देतो म्हणे मी हमी जठर बांधकाम मंत्री लागला आपल्या कामी नाक आरोग्य मंत्री देतो म्हणे दादा हमी आता सर्वात वरच्या पोटच्या अमित शहा कोणतं वाला कोणतं गृहमंत्री पद गृहमंत्री पद तर ते कोणाला भेटलं कोणाला हरे फुफ्फुस गृहमंत्री हरे फुफ्फुस गृहमंत्री गुरु ब्रह्माशी पडला पाला अजी पाला सर्व अवयवाशी पडला पाला बरोबर आहे पण डोळा राष्ट्रपती आणि मेंदू प्रधानमंत्री झाला डोळा राष्ट्रपती आणि मेंदू प्रधानमंत्री झाला आमचा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शेअर सन्मान्य